चला पुढे जाऊया. द मास ऑफ द सन इज about 3.3 lakh times that of the earth and its radius is 100 times that of the earth. Other stars have masses between 1 upon 10 means m sun by 10 that of the sun and the 100 times that of the sun, 100 m sun, and the radii can between 1 upon 10 into 1000 times the radius of the sun. Look at the figure 19.2. बघा आकृती 19.10 बघा. वेगवेगळे तारे आणि सूर्य यांची तुलना तुमच्या लक्षात येईल. सो हिअर इज द सन. हा आहे व्हाईट ड्वार्फ, हा आहे सुपर जायंट स्टार आणि हा आहे रेड जायंट तांबडा राक्षसी तारा. तर असं का नाव दिलं असेल हे आपण 7वी ते आपण बघितलं होतं की सूर्याचं जे काही वस्तुमान आहे ते पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा किती जास्त आहे बघा. 3.3 दशलक्ष पट इंटू आणि त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे. आणि इतर ताऱ्यांचं सुद्धा वस्तुमान हे सूर्याच्या वस्तुमानाच्या असंच नियर अबाउट जो फॉर्म्युला दिला आहे तसं असू शकतं, कमी जास्त आहे. पण त्यांची त्रिज्या सूर्याच्या त्रिज्येहून 1/10 पासून म्हणजे 1/10 पासून ते 1000 पटीपर्यंत मोठी असू शकते. जसं की सूर्य इथे आपल्याला दिसतोय, हा इतरही तारा दिसतोय आणि हा आणखी एक मोठा तारा दिसतोय. मीन्स काय की त्याच्यापेक्षाही छोटे जसं की व्हाईट ड्वार्फ आणि त्याच्यापेक्षाही मोठे तारे ह्या विश्वामध्ये आहेत. चला पुढे जाऊया. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, ठाऊक आहे, द मासेस ऑफ द अदर स्टार्स आर मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू द मास ऑफ द सन. दिस मीन्स दॅट द मास ऑफ द सन रिटन ॲज एम सन इज युज्ड ॲज द युनिट ऑफ मास. ताऱ्यांचं वस्तुमान कसं मोजलं असेल तर सूर्याचं सापेक्ष वस्तुमान जे मोजलं आहे त्याच्या सापेक्षच ते मोजलं जातं. म्हणजेच सूर्याचं वस्तुमान हे सध्या युनिट म्हणून काम करतं आहे, ज्याला आपण एम आणि त्याच्या बॉटमला सन असं लिहून संबोधित करतोय. द एज ऑफ द सन अँड अदर स्टार्स विच इज टाइम इलॅप्स्ड आफ्टर देअर फॉर्मेशन कॅन बी बिटवीन a few million years to a few billion years. If the properties of the sun had changed in its lifetime, it would have caused changes in the properties of the earth and in the life on the earth. Detailed studies of the properties of the earth have led scientists to conclude that the properties of the sun have remained unchanged over its lifetime. बघा, सूर्याचं आणि इतर ताऱ्यांचं वय यांची तुलना म्हणजे नेमकं काय की त्यांच्या निर्मितीसाठी किती काळ गेलाय आधी, म्हणजे किती काळ आधी त्यांची निर्मिती झाली आहे. ती दशलक्षांपासून तर अब्जावधी वर्षांपर्यंत एवढा मोठा प्रचंड काळ येतो. सो आपल्या एका लाईफ स्पॅनमध्ये तर कंप्लीट होऊ शकणार नाही हे कोणीही सांगेल. आता म्हणजे माणसाचं लाईफ स्पॅन खूप कमी आहे, पण ताऱ्यांचं बघा दशलक्ष ते अब्जावधी वर्ष इतकं प्रचंड मोठं आहे. या अवधीत सूर्याच्या गुणधर्मामध्ये खूप सारे बदल होत असतील. जर एक छोटासा अभ्यास केला तर आपल्याच जीवसृष्टीमध्ये अगदी छोटंसं बी लावल्यानंतर त्याचं झाड होईपर्यंत त्या 2-5 वर्षांमध्ये महिन्यांमध्ये किती बदल होतात. तर सूर्य जर आणि बाकीचे जे स्टार्स आहेत ते जर इतके दशलक्ष ते अब्जावधी वर्षांचा प्रवास करत असतील तर त्यांच्यात किती बदल होत असतील. सो या सगळ्या गुणधर्मांचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी असा एक निष्कर्ष काढला that is the past 4.5 billion years according to the studies made by astronomers. These properties will slowly change in further after 4.5 billion years. बघा, म्हणजे त्याच्या सूर्याच्या जीवनकाळात त्याच्या गुणधर्मांमध्ये 4.5 अब्ज वर्ष बदल झालेला नाही आहे. आणि त्यांच्या खगोलशास्त्रज्ञांच्या ॲस्ट्रोनॉमर्सच्या विश्लेषणानुसार त्यांच्या स्टडीजनुसार आणखी इथून पुढची 4.5 अब्ज वर्ष त्यात हळूहळू बदल होतील. सूर्याच्या प्रॉपर्टीजमध्ये गुणधर्मांमध्ये हळूहळू बदल होणार आहेत. खूप सडन चेंज, खूप लवकरात लवकर झटपट बदल त्यात होणार नाहीत. म्हणजे आपल्या या सूर्याचं वय जर 4.5 अब्ज वर्ष आज असेल तर इथून पुढे आणखी 4.5 अब्ज वर्ष पुढे हे वय हळूहळू चेंज होणार आहे. लक्षात घ्या, 4.5 अब्ज वर्ष खूप प्रचंड मोठा काळ आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे.
Birth of stars. Huge clouds of gas and dust are present in the empty spaces between stars in a galaxy. ताऱ्यांची निर्मिती कशी झाली? तर या दीर्घिकांतील ताऱ्यांच्यामध्ये असलेल्या रिक्त जागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी प्रचंड म्हणजे जिथे जिथे एम्प्टी स्पेसेस आहेत तिथे तिथे वायू आणि धुळीचे प्रचंड मेघ म्हणजे क्लाउड्स आपल्याला सापडतात. These are called interstellar clouds. Figure 19.3 shows a picture of such clouds taken by the Hubble Space Telescope. हे एका दुर्बिणीचं नाव आहे, हबल स्पेस टेलिस्कोप म्हणजे हबल दुर्बीण. या दुर्बिणीने एक छायाचित्र टिपलंय जे इथे आपल्याला खाली पिक्चरमध्ये दिसतंय. काय आहे यामध्ये? Scientists use the unit of light year of measuring large distances. A light year is the distance traveled by light in 1 year. शास्त्रज्ञांनी आता ही जी काही मोठी लांब अंतर आहेत ही मोजण्यासाठी एका युनिटचा वापर केला आहे. त्याचं नाव जसं मी आता तुम्हाला सांगितलं लाईट इयर, प्रकाश वर्ष. जसं आपण वेगवेगळ्या गोष्टी आता आपण काही ज्या ठिकाणं आहेत त्यांची अंतरं किलोमीटरमध्ये मोजतो, पण ताऱ्यांची अंतरं, ग्रहांची अंतरं एकमेकांपासून आपण किलोमीटर्सने नाही मोजू शकत. म्हणून तेवढ्या सक्षमतेने, तेवढ्या प्रभावीपणे पटकन ती मोजता यावीत म्हणून एक चांगला पॉईंट जो त्यांनी निवडला आहे, जे युनिट निवडलं आहे ते आहे लाईट इयर, प्रकाश वर्ष. म्हणजे काय? प्रकाश जेव्हा एका ठिकाणाहून निघतो त्याला दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी काहीतरी वेळ लागतो. हा वेळ मोजायचा आहे. त्या प्रकाशाने एका वर्षात किती अंतर पार केलं त्याला म्हणायचं 1 प्रकाश वर्ष. आणि प्रकाशाचा वेग तुम्हाला ठाऊक आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद एवढा प्रचंड प्रकाशाचा वेग आहे. द साइज ऑफ इंटरस्टेलर क्लाउड्स आर अबाउट अ फ्यू लाईट इयर्स. दॅट इज light takes a few years to go from one end of a cloud to other. From this you can imagine the huge size of the cloud. बघा, एका ढगाच्या त्या जे अंतर क्लाउड्स तयार झाले, इंटरस्टेलर क्लाउड्स, आंतरतारकीय मेघ म्हणजे ताऱ्यांच्या मध्ये असणारे एम्प्टी स्पेसमध्ये तयार झालेले ते ढग, या ढगाच्या एका ढगाच्या एका टोकापासून तर त्याच्या दुसऱ्या शेवटच्या टोकापर्यंत जायला काही वर्ष लागतात. यावरून तुम्ही विचार करा की ते ढग किती मोठे असतील, किती लांब, किती प्रचंड असतील. ड्यू टू सम डिस्टर्बन्सेस these clouds starts contracting. Because of the contraction their density starts increasing and their temperature also starts to increase, and a dense spear of a hot gas formed from the cloud. एखाद्या डिस्टर्बन्समुळे या आंतरतारकीय जे ढग आहेत, मेघ आहेत, क्लाउड्स यांच्यामध्ये आकुंचन होऊ लागतं. आकुंचन माहिती आहे तुम्हाला, कॉन्ट्रॅक्शन. आणि या आकुंचनामुळे त्यांची डेन्स होत जातात, आणखी त्यांची घनता वाढत जाते. त्यासोबत दुसरा बदल असा होतो की त्यांचं तापमान, टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज्ड होतं, वाढायला लागतं. आणि मग तापमान वाढल्यानंतर त्यांमधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. आणि आपण लास्ट स्टँडर्डमध्ये बघितलं होतं की 7th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलं की जेव्हा टेम्परेचर वाढतं ते जवळजवळ यायला लागतात, आकुंचन पावतात आणि एक तप्त वायूचा गोळ तयार होतो, त्यावेळी तिथे ताऱ्याची निर्मिती होते, असं आपण एक शॉर्टमध्ये पाहिलं होतं. सो वन्स द टेम्परेचर अँड डेन्सिटी ॲट द सेंटर ऑफ द स्पियर इन्क्रीज सफिशियंटली, न्यूक्लियर एनर्जी जनरेटेड थ्रू फ्युजन ऑफ ॲटॉमिक न्यूक्लाई, generation starts there. Because of the energy generation, the gas sphere becomes self-luminous and star is formed, or we can say that a star is born. बघा, जेव्हा त्यामध्ये पुरेशी घनता तयार होते आणि तिथे अणुकेंद्रकाची म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी तयार होते, न्यूक्लिअर एनर्जी तयार होते आणि ती प्रक्रिया सुरुवात होते. आणि या ऊर्जेमुळं ह्या जो वायूचा गोल आहे त्याला स्वतःहून एक लाईट मिळतो, तो स्वयंप्रकाशित होतो, सेल्फ ल्युमिनस. आणि मग स्वतःचा प्रकाश त्याला निर्माण होतो आणि मग याच प्रक्रियेतून आपण म्हणतो तारा निर्माण झाला. आणि ताऱ्याची प्रॉपर्टी काय? ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो, एका ताऱ्याचा जन्म होतो असं आपण म्हणू शकतो. सो वी कॅन से द स्टार इज बॉर्न इन द सन. दिस एनर्जी इज जनरेटेड बाय द फ्युजन ऑफ हायड्रोजन न्यूक्लाई टू फॉर्म helium nuclei. This means that
The hydrogen at the center of the star acts as a fuel and energy is generated by the burning of this fuel. काय म्हणायचं बरं मग? सूर्य हा तारा आहे, एक सामान्य तारा आहे, पण या सामान्य ताऱ्याच्या आतमध्ये जो हायड्रोजन आहे केंद्रकांच्या ठिकाणी एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा हेलियमचे केंद्रक तिथे तयार होतात आणि या प्रक्रियेतून ते उत्पन्न होतात. म्हणजेच सूर्याचा जो सेंटर पॉईंट आहे, केंद्रकातील हायड्रोजन आहे, हा काय काम करतो त्याच्यासाठी? फ्युएलिंगचं, म्हणजेच इंधनाचं काम करतो सूर्यासाठी आणि त्यापासूनच आवश्यक असणारी ऊर्जा, उष्णता ही सगळीकडे संक्रमित केली जाते, पाठवली जाते, रेडिएट केली जाते, उत्सर्जित केली जाते. सो डू यू नो light takes about 1 second to reach us from the moon while it takes 8 minutes to reach us from the sun. It takes 4.2 years to reach us from the star Alpha Centauri, which is the star closest to the sun. बघा, चंद्रापासून जो काही प्रकाश निघतो तो आपल्यापर्यंत यायला 1 सेकंद लागतो. सूर्यापासून जो प्रकाश निघतो तो आपल्या पृथ्वीपर्यंत यायला 8 मिनिटं लागतात. आणि सूर्याच्या जवळ जो सगळ्यात जवळ जो तारा आहे अल्फा सेंटॉरिस, या ताऱ्यापासून आपल्यापर्यंत प्रकाश यायला किती वेळ लागतोय? 4.2 वर्ष लागतात. मिनिट नाही, सेकंड नाही, इतका काळ लागतो. सो या सगळ्या अमेझिंग गोष्टी यापुढे आपण पुन्हा नेक्स्ट पॉईंटसह शिकणार आहोत. पुढचा पॉईंट आपण कव्हर करणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.